आजची रेसिपी आहे आपले गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे. तर नातीला माझ्या गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे खूप आवडतात. तिला मैदा तरी अजून तरी आम्ही देत नाहीये. तर ते शंकरपाळे मला बनवायचे आहेत. तर त्याच्यामध्ये गूळ अगदी कमी असणार आहे, खूप कमी, पण ते शंकरपाळे अगदी बिस्किट सारखे लागतात. रेसिपी संपूर्ण बघा. छोटीशी रेसिपी आहे, काही ट्रिक आणि काही टिप्स सांगणार आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या 1,500 पेक्षा जास्त रेसिपीज आहेत. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे, चाळणी घेतलेली आहे आणि एक वाटी. तुम्ही कुठल्याही कपाच्या मेजरने घ्या, वाटीच्या घ्या, पातेल्याच्या घ्या. तुम्हाला जसं जेवढ्या प्रमाणामध्ये शंकरपाळे बनवायचे असतील त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे पीठ घ्यायचं आहे. रेग्युलर आपण चपातीच्या साठी जे पीठ वापरतो तेच हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. 2. शाळेमध्ये कधी एखाद्या दिवशी हाफ डे असेल किंवा एखाद्या वेळेला मुलांना चपाती भाजी खायचा कंटाळा येतो, तर शाळेमध्ये पण मुलं डब्याला छान हे शंकरपाळे नेतात. तर माझी नात तरी तिला आवडतात हे शंकरपाळे, म्हणून मी त्यासाठी बनवते. तर बघा, 3 वाट्या मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. मंडळी, 3 वाट्या तर मी टाकलेल्या आहेत खरं या, पण आता ते जरा जास्त झालं, त्यामुळे 1 वाटी मी बाजूला काढते. व्यवस्थित चाळून घ्या. गव्हाचं पीठ तसं व्यवस्थितच असतं आपलं. माझी घरचीच गिरणी आहे, पण चुकून काहीतरी थोडंसं असतं, म्हणून आपलं चाळून घ्यायचंय. पीठ आपलं चाळून झालेलं आहे. 2 टीस्पून आपल्याला घालायचं आहे मीठ, कारण मिठामुळे छान चव येते. तर 2 टीस्पून आपल्याला मीठ घ्यायचं. पिंक सॉल्ट आहे, कुठलंही वापरा. तर मंडळी, पीठ चाळून झालेलं आहे, मीठ आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता बघा, ज्या वाटीने आपण पीठ चाळून घेतलेलं ना, ती वाटी मी इथे घेतलेली आहे. माझ्याकडे आता ही जॅगरी पावडर आहे. मी गूळ फोडून घेतला तरी सुद्धा चालणार आहे. तर आता मी गूळ किती घेणार आहे ते बघा. हे बघा, फक्त पाव वाटी मी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी सुद्धा नाही. एवढा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता, काही हरकत नाही. ज्याला खूपच गोड आवडत असेल, 1 वाटी सुद्धा इथे तुम्ही गोड घेऊ शकता. पण मी जे प्रमाण देते त्या प्रमाणाने हे शंकरपाळे करून बघा, खूप छान होतात. म्हणून गोड कमी जास्त आवडीचं बाजूला ठेवून जर या पद्धतीने रेसिपी करून बघितली तर ती ज्यांना गोड आवडतं त्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे. तर पाव वाटी मी घेतलेली आहे गूळ. मंडळी, चमच्याने तुम्हाला गूळ मोजून दाखवते. भरून चमचा घेते. 3, 4, 5, 6 आणि 7. 7 चमचे मिडियम साईजचा चमचा. आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे 1 वाटी. 1 वाटी फक्त पाणी आपल्याला घ्यायचं आहे. गुळामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. आणि तुम्ही साजूक तुपाचा वापर करणार असाल तर साजूक तूप सुद्धा घेऊ शकता. मी इथे तेलाचा वापर करणार आहे. तर बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 टीस्पून मी घेतलेलं आहे तेल. गूळ, पाणी आणि तेल आपण एका ठिकाणी मिक्स केलेलं आहे. आता हे आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती आणि आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचं आहे. आता फक्त ते मेल्ट करून घ्यायचे आहे, उकळी वगैरे आणण्याची गरज नाही. याच्यामध्ये गूळ विरघळलेला आहे. गॅस मी बंद केला. आता थोडंसं आपल्याला पीठ म्हणजे आपल्या हाताला सोसलं पाहिजे पीठ मळताना, तेवढंच आपल्याला हे गार करून घ्यायचं. ते लगेच होणार आहे, उकळी आलीच नाहीये त्याला. हे बघा मंडळी, चाळणीमधून आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं. आता आपल्याला एक्स्ट्रा जे पाणी लागणार आहे ते आपलं रेग्युलर रूम टेम्परेचरचं पाणी आपल्याला वापरायचं आहे. गुळाचं पाणी हे कोमटच होतं. कोमट असतानाच मी गव्हाच्या पिठामध्ये टाकलेलं आहे. बघ, हाताने सहज ते आता मला मिक्स करता येणार आहे. आधी बघायचं आहे आपल्याला पाण्याची गरज आहे की नाही. असेल तेव्हा नंतर आपल्याला पाणी वापरायचं आहे.
आपल्याला इथे आता पाणी वापरावं लागणार आहे मंडळी. तीच वाटी मी इथे घेतलेली आहे बघा. आता ही दुसरी वाटी पाणी बघूया किती लागतं. या पाण्याचं काही मेजरमेंट नाहीये, तुमचे गहू जुने नवे असतील त्याप्रमाणे इथे तुम्हाला पाणी घालायचं आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. मंडळी ह्या पद्धतीने आपल्याला उंडा मळायचा आहे. एक 10 ते 15 मिनिटं आपण हा बाजूला झाकून ठेवू, लाटायला सुरुवात करू. मंडळी 15 मिनिट झालेले आहेत बघा. आता आपले गोळे तयार करून घ्यायचे. आता आपल्याला ही शंकरपाळी खूप जाड किंवा खूप पातळही लाटायचे नाहीत, पण ती खुसखुशीत होती असे करायचे. खूप जाड जाड पण ठेवायचे नाही. पीठ एवढं छान मळायचं आहे, एकही त्याच्यामध्ये अशी गुठळी दिसली नाही पाहिजे. प्लेन पीठ मळून घ्यायचे. एक 2 3 4 5 6 7 गोळे आपले झालेले आहेत. तर आता लाटायचे आहेत छान शंकरपाळी. आता बघा, शंकरपाळी लाटण्यासाठी आपल्याला किती मोठी पोळी लाटायची आहे याचं काही बंधन नाही बघा. तर बघा, लोखंडी कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला मी ठेवलेले, गॅस मिडियम ठेवते. तोपर्यंत आपण शंकरपाळी छान कापून घेऊ. तर बघा, तुम्हाला डिझाईनची आवडत असेल डिझाईनचा तो चमचा असतो त्यांनी कापून घ्या किंवा प्लेन. तर आता मला प्लेनच आवडतं. आता मी हाताने सोडते, तेल उडू शकतं बरं का, त्याच्यामुळे झाऱ्यावरती घ्या आणि शंकरपाळी सोडा. एकदमच कडक तेल नाही पाहिजे, पण या पद्धतीचं तेल पाहिजे. खूप धूर निघणारं तेल असेल तर मग काय होतं, टाकल्याबरोबर लगेच शंकरपाळी ते वेगळाच त्याचा एक एक जळतो एक वगैरे असं होतं. आता याच्यामध्ये टीप आणि ट्रिक एकच आहे की सारख्या प्रमाणावरती तुम्हाला शंकरपाळे तळायचे असतील, कारण एखाद्या वेळेला बघा कमी जास्त आपले शंकरपाळे तळल्या जातात. कधी ते लाल होतात, कधी ते थोडेसे वेगळा कलर येतो, कमी लाल येतात. तसं नसं हे करायचं. तर बघा, नुसते मध्ये मध्ये फक्त आपल्याला झाऱ्या किंवा चमचा तुमच्या हातात जे असेल फक्त मध्ये मध्ये तेलात असं आपल्याला गोल फिरवायचं आहे. छान शंकरपाळे ते आपले तयार होतात. अजून थोडेसे आपल्याला येऊ द्यायचे. तर मंडळी इथे संपूर्ण शंकरपाळे आपले तयार झालेली आहेत. शंकरपाळी भरपूर क्वांटिटीमध्ये तयार झालेली आहे, इथे मी दाखवते. आणि तेलही तुम्ही बघा, मी नंतर अजिबात तेल टाकलेलं नाही, त्यामुळे इथे तेलाचं प्रमाणही अजिबात जास्त लागत नाही. जर आपण पीठ मळताना तूप किंवा तेल व्यवस्थित घातलं तर ह्या शंकरपाळी तेलकट अजिबात होत नाही. तर आपले शंकरपाळी इथे संपूर्ण तयार झालेले आहेत. शंकरपाळे बघा, आपले भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये शंकरपाळे आपले तयार झालेले आहे. वजनी म्हणाल मंडळी हे 2.5 किलो शंकरपाळे आहेत, एवढी याची क्वांटिटी झालेली आहे. आणि पातळ आपण हे लाटलेले आहे, खूप जाड लाटलेले नाही. शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. शंकरपाळे करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.